सोडावे चरण त्यांचे। प्रस्तुत स्वानंद सुखनिवासी श्री संत जोग महाराज यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारे हे 7व्या दिवसातील संत संमेलनाच्या निमित्तानं असणारं भगवंताचं कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून हरिभक्तीपरायण श्री शिंदे महाराज की जे या गावामध्ये वारकरी शिक्षण संस्था त्यांनी चालवत आहेत, विद्यार्थ्यांवर संस्कार करत आहेत, आनंद सर्व लोकांना त्या माध्यमातून प्राप्त होत आहे। म्हणून शिंदे महाराजांच्या माध्यमातून ही सेवा आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा आहे। नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून संत भेटीचा महिमा सांगतायत। काय सांगतायत महाराज? अतिशय दुर्लभ असणारी गोष्ट आहे संतांची भेट होणं। मोठं भाग्य असावं लागतं, मोठं पुण्य असावं लागतं, फार मोठी तपश्चर्या असावी लागते, तेव्हा जीवनामध्ये संत भेटत असतात। संत सहजासहजी भेटत नाही, पण संतांची भेट झाली, ज्या दिवशी संतांची भेट जीवनामध्ये झाली तो दिवसच आयुष्यातला सर्वात श्रेष्ठ दिवस आहे। त्याला धन्यता देत आहेत। हे धन्य आजी दीन संत दर्शनाचं, आजचा दिवस धन्य आहे। आणि का बरं? संत दर्शनाचं, संतांचं दर्शन झालं। धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा आशीन गेला, मज वाट त्यांचे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे। हे पहा, सप्ताहातली सेवा आहे, पण विशिष्ट निमित्तानं असणारी सेवा आहे। संत संमेलन आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी भगवंताची कीर्तन रूपी सेवा करायची आहे। संतांचं दर्शन झालं पाहिजे। आता तुम्हाला बिघडलंच की काय? संत दर्शन कायमस्वरूपी होतं म्हणतो, परत दर्शन झालं पाहिजे म्हणजे काय? संत आपल्या बरोबर असतातच, बरेच लोक संतांच्या बरोबर असतात, काही फक्त भाकरीवारीच असतात। त्यांना काही जीवनामध्ये उतरून घेता येत नाही। महत्वाची गोष्ट आहे संतांचं दर्शन व्हावं, हा महत्वाचा भाग आहे। त्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं आणि परिवर्तनाची पावती त्याच्याकडून नाही समाजाकडून मिळावी की यांच्यात परिवर्तन झालं। हे खऱ्या अर्थानं संत दर्शन आहे, हा महत्वाचा विचार आहे। संत असे असतात की चंदनाने बोरे व्यापिल्या, म्हणून त्यांनी चंदन, जसा चंदनाच्या झाडाच्या शेजारी जर काटेरी बोर असली तर बोरीचं झाड सुद्धा सुगंधित होतं, एवढं सामर्थ्य त्यांनी मला चंदनाचं आहे। तसं संतांच्या अंगात सुद्धा सामर्थ्य आहे। तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन। म्हणून त्यांनी मला संतांच्या संगतीत फक्त राहणं असं नाही, तर संतांच्या संगतीमध्ये त्यांनी जीवनामध्ये उत्कर्ष करणं हे जास्त महत्वाचं आहे। म्हणून ज्यांनी संत संगती जीवनामध्ये प्राप्त करून घेतली आणि संत संगतीच्या माध्यमातून त्यांनी भगवत दर्शनापर्यंतची योग्यता ज्यांना मिळाली, खऱ्या अर्थानं ते भाग्यवान आहेत, ते खऱ्या अर्थानं धन्य आहेत। महत्वाची गोष्ट आहे। म्हणून त्यांनी हा अधिकार प्राप्त झाला पाहिजे, म्हणून त्यांनी संत दर्शन गरजेचं आहे। पण सहजासहजी संतांची भेट होत नाही महाराज, फार कठीण आहे संतांची भेट होणं। महाराज वर्णन करून सांगतात, हे बहु अवघड आहे जग जेठी करुणा केली, जग जेठी आम परमात्मा। संतांची भेट होणं फार अवघड आहे, पण देवानं कृपा केली। म्हणजे काय केलं? देवाने संतांना पाठवून दिलं। असं जर अर्थ तुम्ही करत असाल तर तो थोडा कमी पडतो। महत्वाचा विचार आहे का? कमी आहे तो अर्थ। का बरं? देवानं संतांना पाठवून दिलं, मग संत आपल्याला भेटले, ही भगवंताची कृपा नाही। मग काय कृपा आहे?
तो देव स्वतः संतांच्या रूपानं प्रगट होऊन आपल्या समोर आला, ही भगवंताची कृपा आहे. परिजगाची करुणा केली म्हणजे काय, तो परमात्मा संतांच्या रूपानं प्रगट झाला आणि आपल्या समोर सर्वांचा त्यांनी प्रत्यक्ष आला. आपणची देव त्यांनी पहा, हे लेकरं गोड असणारं भगवंताचं चिंतन करतायत. असंच आपल्या लेकरांनी सुद्धा भगवंताचं चिंतन करावं असा संकल्प आपल्या पोटात इथून घेऊन जा. महत्वाची गोष्ट आहे. आपणच देव होय गुरु. देव स्वतःच गुरु रूपानं प्रत्यक्ष त्याने प्रगट होत असतो, म्हणजे देवच संतांच्या रूपाने येतो, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्याने देव आणि संत दोन नाही, एकच आहे. देव पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभे मने साधने ही बुडविली. काय करणार मग, पिटू भक्तीचा डांगोरा, कलिकाळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. ही स्थिती जगाला देण्याकरिता आले संत मायबाप, सगळ्या जगाला उद्धरून नेण्याकरिता आले. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. जडजीवांचा उद्धार करण्याकरिता तो परमात्मा संतांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला. पण तो त्याने सहजासहजी सर्वांना भेटत नाही. तो भेटण्याकरिता त्याने महान पुण्य पदरामध्ये असावं लागतं. म्हणून त्याने महाराज, ही भगवंताची कृपा पारलौकिक असणारी कृपा आहे. लौकिक, अलौकिक आणि पारलौकिक अशा तीन गोष्टी आहेत महाराज. आपल्याला मिळतं बरंच काही, भगवंताच्या कृपेने सगळ्या गोष्टी मिळत असतात. देवाच्या कृपेने मिळणाऱ्या दुर्लभ 3 गोष्टी तुमच्या समोर सांगतो. जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणी मध्ये वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात, हे दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्लभ आहेत, ज्या सहजासहजी मिळत नाहीत. भगवंताच्या अनुग्रहानं प्राप्त होत असतात. देवानुग्रहानं, हे देवाच्या अनुग्रहाच्या माध्यमातून त्यांनी प्राप्त होणाऱ्या 3 गोष्टी आहेत. एक त्यांनी महाराज मनुष्यत्वम, माणसाचं शरीर प्राप्त होणं ही कृपाच आहे. हिला लौकिक कृपा म्हणा. या माणसाच्या शरीरात आल्यानंतर त्यांनी महाराज पुन्हा भगवंताच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होणं, मुमुक्षुता निर्माण होणं, ती अलौकिक कृपा आहे, भगवंताची सामान्य कृपा नाही. आणि त्याहीपेक्षा त्यांनी महाराज भगवंताची प्राप्ती करून देणारा त्यांनी महापुरुष आपल्या जीवनामध्ये येणं, ही पारलौकिक कृपा आहे. 3 विशेष असणाऱ्या कृपा आहेत, परमात्म्याची कृपा आहेत महाराज. भगवंताच्या कृपेशिवाय ते साध्य होत नाही. आपण सगळेजण मनुष्य शरीराला आलेलो आहोत, गोष्ट खरी आहे. देवानं आपल्याला माणसाचं शरीर दिलंय, पण हे त्यांनी फक्त बायको करण्याकरिता, मुलं होण्याकरिता, संसार करण्याकरिता, जन्म त्यांनी महाराज प्रपंचात खर्च करण्याकरिता मिळालेलं नाही. बऱ्याच वेळेला समाजात आपण पाहतो, लोक शेंडी सगळं संसारात बुडालेली आहेत, वरती यायची शक्यता सुद्धा नाही, अशी त्यांची अवस्था आहे. हे शरीर त्यांनी महाराज भगवंताने याच्याकरिता दिलेलं नाही, तर ते त्यांनी महाराज त्याच्या प्राप्तीकरिता दिलेलं आहे, त्याच्या भजनाकरिता दिलेलं आहे. महाराज वर्णन करून सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा, दिले इंद्रिय हात पाय
नासे जीवपण भवरोग दिली इंद्रिय हात देवाना देहाला भजन करण्याकरिता लोक भजनालाच लावतात असं नाही म्हणायचं, पण कुठे लावेल सांगता येत नाही. दिला भजन करण्याकरिता आणि संपूर्ण वापरला जातो प्रपंच करण्याकरिता. आमचे भाऊ दृष्टांत सांगायचे. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर. जुन्या लोकांना ते माहिती आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी फार अप्रतिम असणारं व्यक्तिमत्व होतं. वारकरी संप्रदायाची तोफच होती महाराज. ज्याने त्यांनी 1958 पासून 70 पर्यंत गुरुजींकडे अध्ययन केलं होतं. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. त्यांच्याकडे अध्ययनाचा योग भावना आला होता. फार मोठी स्थिती होती. सहज बोलायचे. हे देहत्यागणी देवानं आपल्याला दिला, भजन करण्याकरिता दिला. याच्याकरिता दृष्टांत सांगायचे. ऐका लक्ष करून. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? म्हणतात एक त्यागणी मोठा श्रीमंत साहेब होता आणि त्याला एका शेतकऱ्याने हुरडा खायला बोलला. आता हुरड्याचे दिवस आहेत की नाही, हुरडा खायला बोला. आता हुरडा खायला गेले. ते गेल्यानंतर त्यांनी थोडे उशिरा गेले. उशिरा गेल्यानंतर त्या कामगाराच्या सुट्टीची वेळ झाली होती. त्याला लागली होती भूक. आता ते आले आणि साहेब म्हणे याला हुरडा त्यांनी भाजायचा कामगाराला सांगितलं. तो मला एवढा उशिरा आला, मला जेवायचा टाइम झाला. याला सकाळी बोलवलं होतं, आता 1:30 वाजता आला. मग काय करायचं? याला अर्धल घडवली पाहिजे म्हणला. त्यानं हुरडा म्हणून चांगली झालेली जेवारी उपटून आणली आणि जेवारी उपटून आणल्यानंतर त्यांनी महाराज झगडं पेटवलं. त्याच्यात ते कणसं घातले आणि घातल्यानंतर जेवारीच भाजली आणि जेवारी भाजून त्यांनी त्याला हुरडा असा त्यांनी चोळून दिला, चांगला पाकडून मस्तपैकी गरम गरम म्हणून त्याला दिला. आता त्याला काय कळतं साहेबाला, शहरातला त्याने राहणारा माणूस, त्याला हुरडा कशाला म्हणतात काय माहिती. जेवारीच खाल्ली म्हणा. काय जेवारी भाजून जेवारी खाल्ली. खाल्ल्यानंतर पोटात आला मुरडा. म्हणजे त्याने खाल्ला हुरडा, त्याच्यामुळे त्याच्या पोटात आला मुरडा. मग मुरडा आल्यानंतर काय करावं असा प्रश्न त्याला पडला. बाहेर जावं वाटायला लागलं, इकडे पाहायला लागलं, पण त्याला टॉयलेट मध्ये जायची सवय. उघड्या रानात कसं जायचं आता प्रश्न पडला. इकडे पाहायला लागलं. बरं कोणाला म्हणताय ना आबरू जायची काही म्हणतात आता काय करायचं, कोणाला म्हणायचं मला संडास आली आता जायचं म्हणून इकडे पाहिलं. आणि पाहिल्यानंतर खिडकीत एक तांब्या भरून ठेवलेला होता. त्याला असं वाटलं त्यांनी तांब्या दिसतोय, आपण घेऊन आपण जाऊ. तांब्या उचलल्याबरोबर त्यांनी मला तांब्यात जड लागला. त्याला वाटलं 100% पाणी तांब्यात आहे. पण पाण्याचा तांब्या म्हणून घेऊन गेला मला. याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता आणि तो त्यांनी मला डाळ बट्टीचा कार्यक्रम होता. डाळ होती, बट्ट्या तयार केल्या होत्या आणि त्याच्यात घालण्याकरिता तूप आणलं होतं आणि तांब्या भरून ठेवलं होतं. महत्वाची गोष्ट आहे. असाच तांब्या उचलला आणि बाहेर गेला आणि त्याचा त्यांनी सगळा विधी झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मी तुपानेच कार्यक्रम केला. मग त्यांनी पुन्हा घरी येण्याकरिता निघाला. लक्ष भाऊ फार रंगून सांगायचे. बरं मला तसं सांगता येत नाही, पण ते असंच सांगायचे. ते त्यांनी मग पुन्हा घरी आल्यानंतर त्यांनी तांब्या कुठे आहे, तांब्या कुठे म्हणजे तुप्याचा तांब्या जेवायला वाढायचं सगळ्यांना. आता तांब्यात सापडणार. मग त्यांनी मला कोणीतरी हळूच सांगितलं साहेब तांब्या घेऊन गेले होते. म्हणे कुठे गेले होते? म्हणे तिकडे गेले होते. आता खरं सांगा तुपाचा तांब्या कशाकरिता आणला होता? डाळ बट्टी बरोबर जेवण्याकरिता आणलं होतं. तूप तांब्याभर तूप आणलं होतं. नेलं कोणत्या कामाकरिता? बाहेर नेलं. बरोबर आहे की नाही? दृष्टांत संपला. आता दृष्टांत आहे का? दृष्टांत असा आहे, हे माणसाचं शरीर सुद्धा तुपाच्या तांब्यासारखंच आहे. हे देवानं दिलं कोणत्या कामाकरिता? भजन करण्याकरिता. जन्मभर लोकांनी वापरलं कोणत्या कामाकरिता? हे प्रपंच म्हणजे परसाकडे जाण्यासारखंच आहे ना. त्याच्यात काही तथ्य नाही. लोक फार नेटानं प्रपंच करतात. काही बरोबर येत नाही, शेवटी तोंड वाचून मरतात. तोंडात सुद्धा तगडी घालतात, ती राहत नाही नीट. काय काही हाताला येत नाही. महाराजांचं प्रमाण सांगतो. करिता बरोबरी दुरावसी तुरी भवाची पुरी वाहावसे. जन्मभर धावपळ होते पण काही हाताला सापडत नाही. माणसाचं शरीर हे त्यांनी प्रपंच करण्याकरिता मिळालेलं नसून नासे जीवपण भवरोग जीवपणा घालवण्याकरिता मिळालेला आहे. भवरोग घालवण्याकरिता मिळालेला आहे. म्हणून त्यांनी हे कळालं पाहिजे. कुठे कळेल? हे या सप्ताहामधून कळेल. हे या त्यांनी महाराज सत्संगामधून कळेल. हे या संतांच्या संगतीत आल्यानंतर कळेल. म्हणजे विचाराचा परमार्थ मनुष्य करायला सुरुवात करेल. परमार्थ हा नजरेचा असावा. गुरुजी म्हणायचे परमार्थ नजरेचा करावा.
मग त्याला परमार्थात आल्यानंतर कळावं की या परमार्थात मी पदार्पण केलं, पण कशाकरिता परमार्थ करत आहे. फक्त माळ घालून त्याने सगळ्या लोकांच्या समोर फिरणं यालाच जर परमार्थ म्हणत असाल तर तेवढाच परमार्थ नाही. माळ घातल्यानं जर उद्धार होत असता तर बरेच लोक खुटीला माळा अडकून ठेवतात. मग एखादी खुटी 12 वर्षात उद्धारून गेल्याचं तुम्हाला ऐकायला मिळालंय का? की आपलं मुंडकं म्हणजे काही खुटी आहे का त्याच्यात माळ अडकून ठेवायला? की अडकून ठेवल्यानं काम होत नसतंय. मग त्याच्याकरिता त्याच्यात उतरलं पाहिजे आणि अंतरंग होऊन परमार्थ केला पाहिजे. माणसाचं शरीर प्राप्त होणं दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमय वैतत देवानुग्रह हेतुकम. देवाच्या अनुग्रहानं प्राप्त होतं माणसाचं शरीर. महाराज म्हणतात पावला हा देह कागताळी न्याय न घडे ते उपाय घडवाले. आंधळ्या माणसाच्या हातात कावळा सापडला. देवळा पुढे जाऊन बसला होता आंधळा आणि 1-2 पैसा द्यावो धर्माला असं भजन म्हणत होता. आणि भजन म्हणून टाळ्या वाजवत होता. टाळ्या वाजवता वाजवता योगायोगानं कावळाच टाळीत सापडला. पावला हा देह कागताळी न्याय. कावळा सापडला. आता तो सापडलेला कावळा धरूनच ठेवला त्यानं. कावळा सापडायची वस्तू नाही. कावळा सापडत नाही कोणाच्या हातात, पण सापडला, धरून ठेवला. इतक्यात दवंडी ऐकू आली राजाची. राणीनं विचार केला होता, म्हणजे सगळे लोक त्यांनी पोपट पाळतात, पिंजऱ्यात घालून ठेवतात. आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणे काय? आपण कावळा पाळायचा. राजासमोर हट्ट केला, म्हणे मला कावळा आणून द्या. आता दौंडी होती, जो कोणी कावळा आणून देईल त्याला त्यांनी बक्षीस दिलं जाईल. या आंधळ्यानं कावळा धरला होता. धरून नेला राजाच्या समोर. नेल्यानंतर त्यांनी महाराज दिला आणि दिल्यानंतर त्यांनी महाराज राजा खुश झाला. त्यानं राणीच्या हातात दिला. राणी म्हणली हा फक्त कावळाच आहे. लोक पोपट पाळतात एकटा नाही, त्याला जोडीला मैना सुद्धा असते. तसा हा फक्त कावळा आहे. याला जोडून कावळी सुद्धा असली पाहिजे. ती धरून आता तुम्ही ऐकतात तर सर्वजण खरं सांगा, या आंधळ्या माणसानं परत किती जन्म घेतले म्हणजे त्याला कावळी सापडेल? आता काय सापडण्याची वस्तू आहे कावळा? सापडत नाही. योगायोगानं सापडला. म्हणे त्याने आता कावळ त्याची कावळी घेऊन नाही तर तुला मृत्यूदंड दिला जाईल. त्याच्यानं सापडणं कठीण आहे. तसं माणसाचं शरीर हे आपल्याला योगायोगानं सापडलेलं आहे. महत्वाची गोष्ट आहे का? हे सहज मिळत नाही. शास्त्र म्हणतं केला त्यांनी महाराज समान पाप पुण्य असावं लागतं. जास्त पुण्य असलं आणि कमी पाप असलं की त्यांनी महाराज स्वर्गलोक प्राप्त होतो. जास्त पुण्य आणि कमी पाप उत्तम लोकाची प्राप्ती होते. जास्त पाप आणि कमी पुण्य जर असलं तर पशुलोकाची प्राप्ती होते, अधोलोकाची प्राप्ती होते. पण समान पाप पुण्याचं फल आहे माणसाचं शरीर. म्हणून हे सहजासहजी मिळत नाही. फार अमूल्य आहे महाराज. याचे मूल्य करता यायचं नाही. एवढी त्यांनी विशेषत्व त्यांनी विशेषता या माणसाच्या शरीराची पण भगवंताने हे आपल्याला दिलेलं आहे. याच्यात आल्यानंतर काय करावं? याच्यात आल्यानंतर त्यांनी आपल्याला दृष्टी प्राप्त व्हावी की हे या कारणाकरिता मिळालेलं आहे, भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळालेलं आहे. मग त्याला त्यांनी भगवंताच्या प्राप्तीची इच्छा निर्माण व्हावी. पण सगळ्या लोकांना होत नाही महाराज इच्छा. अरे हरिभक्तीपर्यंत झालेल्या लोकांना देव भेटावा वाटत नाही, तर बाकीच्या गबाळ्या सबाळ्यांना भेटावं वाटेल काय? कसंही जीवन जगणाऱ्या लोकांना कसं काय देव भेटावं वाटेल? आणि परमार्थात आलेल्या लोकांना वाटत नाही देव भेटावं म्हणून. आणि माझं जर खोटं वाटत असलं तर प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायचं, कोणत्या दिवशी देवाची वाट पाहिली सांगा? किती वाजता पाहिली? वर तोंड करून पाहत होते का खाली तोंड करून पाहत होते? आणि किती वेळ देवाची वाट पाहिली? कोण देवाची वाट पाहतो तळमळीने मला सांगा. कोणी भगवंताची वाट पाहत नाही. मला देव भेटावा, परमात्म्याची मला भेट व्हावी, त्याचं मला दर्शन व्हावं, त्यानं मला हृदयाला लावावं, त्यानं माझ्या मस्तकावर हात फिरवावा, त्यानं माझ्या घरी जेवणाकरिता यावं, मी त्याला जीव घालावं, त्यानं मला 2 घास त्याच्या हातानं भरवावं. किती लोकांना वाटतं खरं सांगा? आणि जर वाटत नसेल तर आपण काय परमार्थ करतो? आपण कशाचा परमार्थ करतो? हे फक्त परमार्थाचं नाटक आहे. हे फक्त वरपंग आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा. वरपंग करण्यात काय तात्पर्य आहे महाराज? अंतरंग भक्ती केली पाहिजे. अंतरंग भाव अंतकरणात असला पाहिजे. भगवंताच्या भेटीची आस असली पाहिजे. तळमळ अंतकरणात निर्माण झाली पाहिजे. किती तळमळला पाहिजे महाराज वर्ण करू सांगतो. हे जीवना वेगळी मासोडी
मासोळी पाण्यातून बाहेर काढली की तळमळ तळमळ करते. त्या मासोळीची जेवढी तळमळ होते तेवढी तळमळ भगवंताच्या दर्शनाकरिता आपली व्हावी, तेव्हा परमात्मा भेटत असतो मायबाप. असा नाही परमात्मा भेटत, तो काय रस्त्यावर पडलेला नाही, तो आपल्या बापाचा नौकर नाही, तो बाजारातला भाजीपाला नाही. त्याला भेटण्याकरिता जीवनामध्ये कसमसच व्हावी लागेल, तळमळच व्हावी लागेल, व्याकुळताच निर्माण व्हावी लागेल, तसा भेटणारच नाही. कोणती तळमळ निर्माण व्हावी, त्याला वाटावं काही मी उद्धार पावेन, काय हे कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे, काही खंडेल कर्म पारुषतील धर्माधर्म, कास याने कळले ते वर्म. ही स्थिती त्याला निर्माण व्हावी आणि मग या स्थितीत जाऊन त्यांनी भगवंताला जाणण्याकरिता, भगवंताला भेटण्याकरिता त्याची व्याकुळता वाढून त्यानं ज्याला त्याला विचारायला सुरुवात हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? एखादा माणूस असा पाहिला का हो समाजात तुम्ही, की जो ज्याला त्याला विचारतोय का हो मी माळ तर घातली खरी, देवधर्मही करतोय, देव मला भेटेल का, देवाचं दर्शन मला होईल का, असं कोणी विचारतोय का महाराज? कोणाला विचारित नाही. आणि त्याच्या पुढचं सांगतो, आजच्या या समाजामध्ये असा जर एखादा विचारायला लागला तर हेच लोक त्याला बावळट म्हणतील. हे म्हणतील त्याच्या डोक्यावर परिणाम झाला, बघा कसं विचारते लोकांना. म्हणजे लोक प्रोफेशनल झालेले आहेत, प्रोफेशनल फार शहाजूक झालेले आहेत. काही लोक पैशानं शहाजूक झाले, काही शिक्षणानं शहाजूक झाले, काही मानपानानं शहाजूक झाले आणि मेलेनं सारे आतापर्यंत असले. मानापानावाले मेलेन, पैशावाले मेलेन, सारी मेले महाराज. जाणून आली त्यांचेच लोक त्यांना. महत्वाची गोष्ट आहे, काय हाताला लागतं खरं सांगा. तर देवही हाताने, माणसाचं शरीर देव प्राप्तीकरिता मिळालं तर देवही मिळवला नाही आणि संसार करण्याकरिता घालवला, संसारही राहिला नाही. म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं, हाती धोपाटणार हातात राहतं, काही राहत नाही महाराज. परत जन्माला यावं लागतं. जन्म त्यांनी महाराज, जन्म कशाला वाया घालवायचा महाराज, हा भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळालेले आहे. म्हणून त्यांनी अट्टहास केला पाहिजे आणि त्याला त्यांनी महाराज जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, भगवान कधी भेटेल, कधी माझ्यावर परमात्मा कृपा करील. ही कासावी सावस्था त्याची होणं, याला जिज्ञासू भूमिका म्हणतात. याला मुमुक्षुत्व, मोक्ष प्राप्तीकरिता झालेली तळमळ, त्याला त्यांनी मुमुक्षु म्हणतात. म्हणून त्यांनी ही मुमुक्षुता भगवंताच्या कृपेने प्राप्त होते, म्हणजे मनुष्यत्व देवाच्या कृपेने प्राप्त होतं, मुमुक्षुत्व हे सुद्धा भगवंताच्या कृपेने प्राप्त होतं. आणि त्याच्यापेक्षा पारलौकिक असणारी कृपा म्हणजे त्याने महाराज मुमुक्षुता अंतर्गणात निर्माण झाल्यानंतर, देवाच्या भेटीची ओढ लागल्यानंतर, त्याने देव भेटेल कसा अशी इच्छा निर्माण झाल्यानंतर ते सांगणारा दुर्लभ आहे, तो सहजासहजी भेटत नसतो. आणि मग त्याच्या अंतर्गणातली तळमळ करते आणि मग भगवान कृपा करतो आणि कृपा करून संतांच्या रूपाने प्रगट होऊन त्याने अशा पद्धतीने त्याची तळमळ घालवतो.
5 वर्षाचा छोटासा ध्रुव, हे कसे छोटे छोटे लेकर आहेत, असं 5च वर्षाचा ध्रुव होता. श्रीमद भागवत कथा तुम्ही ऐकणारी माणसं आहात. 5 वर्षाच्या वयामध्ये भगवत दर्शनाकरिता निघाला आणि आस अंतकरणात निर्माण झाली, मला भगवान कधी भेटेल, परमात्म्याचं दर्शन प्राप्त करून घ्यायचंय. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा, कोण मला सांगणारा भेटेल अशी चिंता वाटली पाहिजे महाराज. म्हणून त्याकडे महाराज ध्रुव वनातून जात असताना त्याच्या समोरून नारदजी महाराजांचं आगमन झालं आणि नारदांनी त्याने विचारलं, कुठे जातोस ध्रुवा? सांगितलं, देवाच्या प्राप्तीकरिता चाललेलो आहे, देवाला जाणायचंय, देवाला भेटायचंय. असं बोलल्यानंतर म्हणे, अरे 5च वर्षाचा एवढा जंगलामध्ये वाघ आहेत, सिंह आहेत, खाऊन टाकतील, मारून टाकतील तुला, असं सांगायला असं. तो म्हणला, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, हा चिने माता न फिरे माघारी. ज्याला देव पाहिजे ना, त्याची कशी अवस्था असली पाहिजे महाराज सांगतात. परपुरुषाचे सुख भोगे जरी उतरवून करे घ्यावे शीस, संसारा आगी आपुलेने हाते, लावणे मागुते पाहुणे. तुका म्हणे व्हावे तैशा परी धीट, पतंग हा नीट दीपासोई. भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर संसाराला आग लावावी लागते आणि स्वतःच्या हाताने लावावी लागते, पुन्हा मागे वळून पाहायचं नाही. भामटे सगळ्या दुनियाला सांगतात ना, म्हणजे प्रपंचात राहून परमार्थ करावा. याच्या बापाने परमार्थ केला का प्रपंचात राहून? म्हणजे साधू संतांनी नाही केला का? काय केलं सांगा? 18 वर्ष नामदेव महाराज घरदार सोडून पंजाबात राहिले, 8 दिवस दम निघतो का बाहेर बायका पोरं सोडून? म्हणजे प्रपंचात राहून परमार्थ करायचा. तुकोबाराय त्यांनी महाराज 41 वर्षापर्यंत आपल्या सर्वांमध्ये राहिले आणि भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरडा डोंगर, पंढरीची वारी एवढ्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. कधी घरी राहिले असतील मला सांगा? कोणता प्रपंच परमार्थ एकत्र केला? आणि असं म्हणणाऱ्या लोकांना प्रमाण सांगायचं प्रत्येक वेळेला, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्यासी, दोही पेवावरी ठेवू जाता हात, घडे अपघात शरीराचा. 2 डगरीवर हात ठेवणाऱ्या माणसाचा अपघात होत असतो, पक्क लक्षात ठेवा. प्रपंच परमार्थ संपादित दोन्ही, प्रपंचाने परमार्थ जर एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर कोणतंच एकही हाताला लागत नाही. चिमणीचं उदाहरण सांगितलं, रस्त्यात जाती आहे, ती त्याने मला तिला डाळ दिसली, चोचीत डाळ घेतली, डाळ घेऊन जाऊ लागली, पुढे तांदूळ दिसला, म्हणजे आता घरी जाऊन खिचडी करून खाऊ, म्हणून त्याने मला तांदूळ घ्यायला लागले. चोचीत तांदूळ घ्यायला लागल्यावर डाळ पडली, तांदूळ चोचीत आला, तांदूळ घेऊन त्याने म्हणजे आता डाळ परत पडली, डाळ घ्यायला लागली, परत तांदूळ पडला, परत तांदूळ घ्यायला लागली, परत डाळ पडली. एका वेळेला डाळ तरी येईल, नाही तर तांदूळ तरी येईल. तसं एका वेळेला देव तरी आपला होईल, नाही तर संसार तरी आपला होईल. दोन्ही सारखं करण्याच्या भानगडीत जर पडत असाल तर आयुष्य संपून जाईल आणि काळ त्यांनी येऊन घेऊन जाईल, सांगता येत नाही. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळ ग्रासावया, काळाची हे उडी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, म्हणून कोणी सोडवणार नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, परमात्म्या वाचून कोणी सोडवणार नाही. म्हणून त्याने मला अट्टहास केला पाहिजे भगवत दर्शनाचा. कासावी स्वाल तेव्हा परमात्मा भेटेल. ध्रुवाच्या समोर नारदजी आले सांगितलं त्याने, मर्षींना खाऊन घेतील वाक्य, तुम्हाला मरण आलं तरी चालेल पण मागे जाणार नाही. मग कृपा झाली नारदांची, मस्तकावर त्याने हात ठेवला नारदजी महाराजांनी आणि मस्तकावर हात ठेवून म्हणले, बाळा, हे बाळा म्हटलं बरोबर त्याच्या अंगावर शहारे आले. त्याला वाटलं माझी आई सुद्धा मला अशीच बाळा म्हणते, आई जशी बाळा म्हणते तसं त्याने नारदजी महाराज बाळ म्हणले, चिंता करू नकोस, देव तुला भेटणार आहे. त्याला मंत्र सांगितला महाराज, ओम नमो भगवते वासुदेवाय. हरी प्राप्तीशी उपाय, एवढा एकच उपाय. काय करावं? धरावे संतांचे ते पाय. कारण का? संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, संतान वाचून प्राप्ती होणारच नाही. म्हणून ज्याला खरोखर तळमळ लागलेली आहे देव भेटीची, ज्याला खरोखर चांगली व्याकुळता निर्माण झालेली आहे मोक्ष प्राप्तीची, त्यानं काय केलं पाहिजे? त्यानं संतांच्या भेटीची अपेक्षा केली पाहिजे. म्हणून त्यांनी मला परमात्म्याच्या समोर साकडं घातलं पाहिजे, देवा कृपा कर, तू त्यांनी अशा पद्धतीनं मला संतांची वेळ घडून दे. मग परमात्मा कृपा करतो आणि परमात्म्याच्या कृपेनं संत जीवनामध्ये त्यांनी येतात. नवे परमात्मा संतांच्या रूपाने जीवनामध्ये येतो. ज्यांचा अभंग आपण चिंतनाकरिता निवडलेला त्यांचं असं झालं होतं. महाराज बालवयामध्ये नाथ महाराज होते आणि त्यांनी महाराज बालपणापासूनच परमार्थाचं बाळकडू मिळालं होतं. आजोबा होते, त्यांचे आई वडील ते लहान असतानाच मरण पावले. ते नाथांचे मूळ नक्षत्रावर जन्म होता म्हणतात. म्हणून त्यांनी महाराज लहानपणीच आई वडील मरून गेले. आजोबांनी सांभाळलं होतं. चक्रवाणी असं काहीतरी नाव आजोबांचं होतं. मग त्यांना म्हणायचे का, हो मला देव भेटेल का? आजोबा म्हणायचे भेटेल ना. कसा भेटेल, कुठे भेटेल? म्हणे सत्संगात गेलं पाहिजे. मग गावामध्ये त्यांनी मंदिरात कथा कीर्तन ऐकायला जाऊ लागले
आणि तिथं त्यांनी मला ते महात्मे सांगायचे, देव भेटत असतो, देव त्याने बोलत असतो. नाथांच्या मनात विचार आला की देव भेटला पाहिजे आणि मलाही भेटला पाहिजे. कुठे भेटेल? कोण मला देवाचं ज्ञान प्राप्त करून? ज्यांनी सांगितलं त्यांच्याकडेच विचारायला सुरुवात केली. सांगा ना मला देव त्यांनी भेटेल का? त्यांनी हळूच सांगितलं, भेटेल देव, पण मला नाही सांगता यायचं. तुला जर देवच पाहिजे असला तर तुला त्यांनी स्वामींकडे जावं लागेल, देवगिरीला. म्हणून त्यांनी मला जनार्दन स्वामींकडे जर तू गेलास तर तुला देव त्यांनी निश्चित भेटून देतील असं सांगितलं. पण काहीच कोणाला न सांगता नाथ महाराजांनी घरदार सोडलं आणि पायी प्रवास करत करत त्यांनी मला जनार्दन स्वामींच्या समोर गेले. भेटायचा वार त्यांनी ठरलेला होता आणि गेल्यानंतर त्यांनी म्हणले 2 दिवस भेटणार नाही. बिगर अन्न पाण्याचे थांबले, तिथंच थांबले, दरवाजात बसून राहिले. 5 वर्षाचं वय आहे, काय करावं? आणि मग त्यांनी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून बरेच लोक भेटायला आलेले होते. त्यांना ठरलेला वार होता भेटायचा. बरेच माणसं बसून होते. मग स्वामी समोरून आले. उंच होते, धिप्पाड होते, दाढी वाढलेली होती, पायामध्ये जोडे होते. येतानाच कर 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 जोडे वाजत होते आणि अशी धिप्पाड मूर्ती, उंच धडंग असणारी, दाढी जटा वाढलेल्या आहेत, अशीच त्यांनी स्वामींची मूर्ती पाहिली. आणि पाहिल्यानंतर नाथ महाराज हात जोडून उभे राहिले. आता मोठी माणसं होते, प्रत्येक जण आपापलं साकडं घालायला गेले. नाथ महाराजांना मध्ये कोणी बोलूच दे ना महाराज. पण हात जोडून त्यांनी अशा पद्धतीने एका कोपऱ्यात उभे होते आणि किलकिल्या डोळ्यानं त्यांनी गुरु महाराजांकडे पाहत होते. स्वामींचं लक्ष सगळ्यांकडे होतं आणि पाहता पाहता कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या छोट्याशा नाथांकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर कळलं छोटस बाळ आणि एकटंच आलेलं दिसतंय आणि हात जोडून किलकिल्या डोळ्यानं माझ्याकडे पाहताय, विचारावं तरी काय? म्हणून त्यांनी सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना बाजूला केलं आणि कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या नाथांना विचारलं, बाळा कसं काय आलं असतं? असं म्हटलं की नाथ महाराजांना फार चांगलं वाटलं. समोर त्यांनी गेले, नमस्कार केला. सांगितलं, महाराज मी पैठणाहून आलोय. कशाकरिता आलास? सगळे लोक आले होते, ते संसारातले गाराणे घेऊन आले होते आणि छोटस बाळ परमात्मा प्राप्तीकरिता आलं होतं. कशाकरिता आलास सांग ना. मग नाथाने भीत भीत हात जोडून सांगायला सुरुवात केली, महाराज मी ऐकलंय भगवान भेटत असतो, मी ऐकलं देव बोलत असतो, मी ऐकलं देव त्यांनी ताटात बसून जेवत असतो, मी ऐकलं फार प्रेमानं हृदयाला लावत असतो, ज्याला जगात कोणीच नाही त्याला आपलं म्हणत असतो. म्हणून त्याने तो परमात्मा मला भेटेल का? त्याच्या दर्शनाची आस माझ्या अंतकरणात निर्माण झालेली आहे. मला त्यांनी परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय, त्याच्या दर्शनाकरिता फार लांबून आलोय, मला देव भेटेल का? त्याची ती करुणवाणी छोट्याशा बालकाची ऐकली स्वामींनी आणि स्वामींनी नाथ महाराजांना हृदयाला लावलंय, कडकडून मिठी मारली आणि मस्तकावर त्यांनी हात ठेवला आणि प्रेमाने सांगितलं, बाळा तुला निश्चित परमात्म्याची भेट होणार आहे, निश्चित परमात्म्याची भेट होणार आहे. असं म्हटल्यावर फार समाधान वाटलं महाराज. म्हणून साधना केली, तपश्चर्या केली, फार पुढच्या गोष्टी आहेत. फक्त स्वामींच्या एका शब्दाकरिता परमात्मा भेटला नाही, परमात्म्याने नाथांच्या घरी गुलामी केली, हा महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून त्यांनी संत दर्शन झालं की अशी अवस्था प्राप्त होते. म्हणून त्यांनी महाराज आज नाथांच्या जीवनात खऱ्या अर्थानं त्यांनी संत प्राप्ती झाली आणि त्या संत दर्शनाने त्यांनी महाराज शिनभाग केल्यासारखा त्यांनी वाटू लागला. म्हणून त्यांनी महाराज मुखातून सहज शब्द बाहेर पडले,
कधी भेटेल असं वाटतंय. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, माझा निरोप ऐका. हे बघा, जर परमात्म्याची प्राप्ती या जन्मामध्ये झाली नाही, देव जर भेटला नाही, देव जर दिसला नाही, आणि देव दिसायच्या आतच जर हे शरीर पडून गेलं, आपण जर मरून गेलो, काय जन्माला आल्याचा उपयोग होईल खरं सांगा. म्हणून या कलियुगामध्ये मोठी तपश्चर्या करता येत नाही माणसाला. कारण कली न घडे साधन उचित विधी विधान न घडे न कळे न घडे सर्वथा. हे कळत नाही आपल्याला, साधनाही करता येत नाही. पण निदान अनन्य भावानं भगवंताला शरण तर जाता येईल की नाही. बरं जाऊ द्या, नाही काही तर निदान गोळ्या. हे बघा, फार वेदांताच्या प्रक्रिया मी तुमच्या समोर सांगत नाही. ज्याला ऐका वाटतं त्यांच्या समोर सांगितल्या जातात महाराज त्या, पण त्या सरसगट सांगू नये तर डबड्यात खडे घालून खडखड वाजवल्यासारखं होतंय. म्हणून ते सांगत जाऊ नाही जास्त. पण भोळ्या भाबड्या लोकांना भगवत प्राप्तीचा उपाय तर सांगत जावा की नाही. हा भोळा भाबड्या लोकांना समजणारा उपाय माझा ऐका. तुमचं सगळ्यांचं त्याने भगवान हा बोललेला ऐकत असतो. आज आता सध्या भगवान आपल्याकडे पाहतोय, त्याचं आपल्या सगळ्यांकडे लक्ष आहे महाराज. फक्त मोठ्यानं बोलल्यावरच त्यांनी देवाला ऐकू जातं असं नाही. मनातले मनात बोललेलं सुद्धा देवाला ऐकू जातं. बरेच लोक आता घड्याळ पाहून मनातले मनात बोलत असतील, 5 मिनिटं राहिले तेही देवाला ऐकू जातं. चिट्टी के पैर में घुंगरू बांधा वो भी अल्लाह सुनता है. देवाला सगळं ऐकू जातं महाराज, त्याच्यापासून काही लपत नाही. पण सगळं जर देवाला ऐकू जातं तर काही साधन करू नका मोठं, फक्त देवाबरोबर बोला आणि देवाला सांगा अंतकरण प्रगट करून, भगवंता आम्हा नकळे वेद नकळे पुराण, शास्त्राचे वचन नकळे आम्हा. मला काही कळत नाही रे देवा, मला एवढंच कळतं मी तुझा भक्त आहे आणि तू माझा मालक आहेस. याच्यापेक्षा वेगळं काही कळत नाही. म्हणून सांभाळ मला, त्यांनी तुझं करून घे, मला तुझं दर्शन त्यांनी व्हावं अशी अपेक्षा पोटात आहे. असं मोकळ्या मनानं देवाच्या समोर बोलावं. तुम्ही बोलून बघा, तुम्ही बोलून बघा, तुम्हाला हलकं वाटेल. फार शिंदलेले लोक समाजात असतात, फार दुःखी असतात, फार कष्टी असतात, फार त्रासात असतात. या फार त्रासात असणाऱ्या, दुःखात कष्टात जीवन जगणाऱ्या लोकांकरता फार सोपा उपाय आहे. कधीतरी एकांतात बसून पांडुरंगाबरोबर 4 शब्द बोला आणि तुमचं अंतकरण त्याच्या समोर प्रगट करा. देवा सांगो, देवा सांगो, सुख दुःख देवा सांगो. संसारातल्या लोकांना सांगत जाऊ नका. फार भामटे आहेत लोक समाजामध्ये. हे तुमचं त्यांनी गाढानं रडून रडून ऐकतील, तुमच्या समोर रडतील तुमचं ऐकताना. तुम्ही फक्त पाठ फिरवली की हसून हसून लोकांसमोर सांगतील. अशी लोक समाजात आहेत. समाजाला तुमचं दुःख सांगू नका. जर सांगायचं असेल तर भगवंताला सांगा, माय बापा दया कर, माय बापा कृपा कर, तुझ्या दर्शनाची आस पोटात लागली आहे. त्याला हाक मारली पाहिजे, त्याच्या समोर स्वतःला दीन दुबळं म्हटलं पाहिजे, असं त्याच्याबरोबर बोलता आलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे महाराज. व्याकुळ होऊन भगवंताला हाक मारता आली पाहिजे. आपलं अंतकरण भगवंतापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासी उच्चार, अट्टहास करून भगवंताला हाक मारा. जगद्गुरु तुकोबराने अट्टहास केला, देवाला हाका मारत होते महाराज. येगा तुमाय बापा पंढरीच्या राया. काय वाटतं विचारलं सांगितलं. हे माझं वाटे त्याशी आलिंगन द्यावे, मला वाटतं त्याला आलिंगन द्यावं. आलिंगनच का म्हणले असतील, बाकीचं काय का नाही म्हणले. आलिंगन शब्द का वापरला त्याचं कारण आहे महाराज. हे संत कृपा करणारे असतात. 4 प्रकारानं कृपा करतात. शास्त्र म्हणतं 4 प्रकारानं संत कृपा करतात. भक्ती बाबांच्या मुखातून ऐकलं ते सांगतात. ते म्हणतात त्या कृपेला शास्त्रामध्ये शक्तिपात म्हणतात. काय म्हणतात? शक्तिपात. ती संतांची कृपा 4 प्रकारानं होते. एक आहे महाराज शब्द शक्तिपात, त्यांच्या शब्दातून कृपा होते. नंबर 2 स्पर्श शक्तिपात, त्यांच्या स्पर्शातून त्यांनी कृपा होते. दृक शक्तिपात, त्यांच्या दृष्टीतून कृपा होते. आणि त्यांनी महाराज स्वप्न शक्तिपात, स्वप्नात जाऊन कृपा करतात. 4ही पुरावे सांगते, प्रमाणासह सांगतो, चिंता करू नका. स्पर्श शक्तिपात करतात म्हणजे स्पर्शातून कृपा करतात. जगद्गुरु तुकोबारा यावे निरोपारायने अंतकरण व्याकुळ केलं महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता निरोप आल्यावर आपण थांबणार आहोत, पक्क झालं की नाही. आधी थांबून तरी काय करणार, धड नाश्ता नाही, जेवण रात्रीच्या वेळेला. काल कीर्तनाला एका ठिकाणी गेलो, कीर्तन 5 ते 7 होतं आणि म्हातारा घड्याळ दाखवत होतो खालून. म्हणजे याला नक्की मालिका बघायला जायचंय. टीव्हीवरची मालिका ठरलेली असेल टायमिंग 8 ते 9चा, नाही तर 9 ते 10चा काहीतरी, घरी जाऊन बघायची म्हणल्यावर त्याच्याकरता जीव चालला, घरी जायचा. कीर्तन जीव तोडून मी सांगतोय. म्हणतात काय आपल्याला कुठं जायचं नाही, आता संत संमेलनात असंच बसायचं की नाही, महत्वाची गोष्ट. म्हणून कृपा सांगतोय, कृपा लक्ष करू काय का संत कृपा करतात. आपल्यावर सुद्धा कृपा व्हावी असं वाटतं ना सगळ्यांना. कोणत्या माध्यमातून होईल सांगता येत नाही, माध्यम सांगतो. स्पर्शानं तुकोबराय भेटावेत म्हणून निरोबरायांचं अंतकरण व्याकुळ झालं.
42 दिवस एकाच कुशीवर झोपले महाराज. 42 दिवस एवढा दिवस एका अंगावर झोपून राहिले पिंपळनेर मध्ये. आणि वाट पाहिली, जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट झाला. निळा, अरे मी जगाचा मालक आहे, प्रत्यक्ष तुझ्या समोर प्रगट झालं, डोळे उघड. निळोबाराने डोळे उघडले आणि उघडल्यानंतर त्यांनी मला भगवंताकडे पाहायला सांगितलं, देवा आलाच गोष्ट खरी आहे, पण तुला भेटण्याकरिता 8 तास नव्हता रे. तुझं लागे येथे बोलाविले, येथे तुझं लागे बोलाविले, प्रार्थीला वाचून आलास, गाऊगीच का आलास देवा. निळा म्हणे आम्ही नळखोच देवा. देवा तू कयाचा दावा करीत असतो, तू कोवरांना बोलावतोय, तू का आलास. देवाला असं काय करतोस, अरे तू एवढा व्याकुळ झाला म्हणून आलो नाही, मला तू कोवराच पाहिजे. नाईलाज झाला, प्रल्हादासारखं माझ्यावर काही संकट नाही, तू आला होतास, त्याला खांबातून प्रगट होऊन त्यांनी वाचवायला आला, तसलं माझ्यावर काही संकट नाही, तुझा. आणि मला त्यांनी तुकोबारांना भेटण्याकरिता पाठवून दे. देवानं पाठ फिरवली, तो देवच तुकोबारांच्या रूपात प्रगट झाला, निळोबारांच्या समोर आला. काही लोक म्हणतात निळोबारा रुबाबात म्हणले, जा. निळा म्हणे आम्ही नळखोची देवा. रुबाब नाही केला, ते म्हणले तू आलास गोष्ट खरी आहे, पण नळखोची देवा म्हणजे काय. नामदेव महाराजांना भेटत होता, त्यांच्या पुढे येत होता, पण कळत नव्हताच नाही, म्हणून त्यांना ओळखू आला नाही. तसंच आम्ही सुद्धा तुला ओळखत नाही, तुझी ओळख करून घेण्याकरिता तर तुकोबारांचा धावा करीत असो, तुला ओळखण्याकरिता तर तुकोबारांना बोलावतो. हा महत्वाचा विचार आहे. मग तुकोबारा आले आणि आल्यानंतर तुकोबाराने काय केलं, येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. हात ठेविला मस्तकी, मस्तकावर हात ठेवला म्हणजे काय केलं, स्पर्श शक्तिपात केला. हा त्यातला भाव आहे महाराज. पण स्पर्शातून कृपा केली, अशी कृपा संतांच्या माध्यमातून. लोक म्हणतात खडीसाखर आणली निळोबाराच्या हातावर दिली. काय खडीसाखर इथं मिळत नव्हती, वैकुंठातून आणली, असं काय आहे का. पण खडीसाखर दिली म्हणजे काय, कृपा केली ना, शक्तिपात केला आणि तो विशेष रूपाने त्यांनी निळोबाराला उपकृत केलं. निळा म्हणे मज उपदेश केला आणि संप्रदाय दिला, सगळ्या जना सर्व जगाचा उद्धार करणारा संप्रदायाला स्पर्श शक्तिपात केला. शब्द शक्तिपात त्यांनी करतात, त्यांच्या शब्दांनी तत्वज्ञान प्राप्त होतं. ते म्हणतात तत्त्वम असी, त्यांनी तया सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्मांच्या आहुती मौलिक ज्ञानोबराय सांगतात. म्हणून त्यांनी महाराज शब्द शक्तिपात करतात. दुसरा शक्तिपात आहे. तिसरा त्यांनी शक्तिपात दृक शक्तिपात, दृष्टीनं शक्तिपात करतात. त्यांच्या दृष्टीतून कृपा वाहते. महाराज म्हणतात कृपा कटाक्ष निहाळले, आपुल्या पदी बैसविले, बाप रखुमादेवर विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. किंवा ते त्यांनी हात दिठिवा जयावरी धडके, का पद्मगुरु माथा पारुखे, तो जीवाची परितुके महेशे सी मौलिक ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात. म्हणून त्यांनी महाराज त्यांच्या दृष्टीनं त्यांनी जीव हा शिवाच्या अधिकाराचा त्यांनी होत असतो, हे त्यांचं सामर्थ्य आहे. आणि मग त्यांनी महाराज विशेष सांगतात अजून स्वप्न शक्तिपात, स्वप्नात जाऊन शक्तिपात करतात. बाबाजी चैतन्य आले आणि तुकोबाराने स्वप्नात अनुग्रह केला. पडिला विसर स्वप्ना माझे, काय केलं, लावणी हात कुरवाळेला माथा, सांगितली चिंता न करावी. स्वप्नात कृपा केली. तुकोबारांनी बहिणाबाईंवर स्वप्नात अनुग्रह केला. म्हणजे 4 प्रकारानं कृपा करतात. त्याच्यापैकी स्पर्श शक्तिपात आहे. म्हणून ते संत मला समोर दिसले की मला काय वाटतं असं जर कोणी विचारत असेल तर मज वाटे त्यांचे आलिंगन द्यावे. आलिंगनच का द्यावे, त्यांच्या आलिंगनात विशेषत्व आहे. अजून एका ठिकाणी महाराज सांगतात हे आलिंगन रे
जोडे आलिंगन संतांचं झालं रे झालं की सायुज्य मोक्ष प्राप्त होतो. दोन्ही भुजा स्थूल सहज दोन्ही सूक्ष्म वाढल्या. आलिंगने संतांची या आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया. हा मस्तक हे पाया मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवीत असे प्रमाण आहेत की नाही महाराज. म्हणतात की महाराज हे संत हृदयाला लावतात तेव्हा आपल्यासारखं करतात. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. म्हणून त्यांनी आलिंगन ही त्यांनी जुनी पद्धत आहे. महत्वाचा विचार सांगतो. देवानं अर्जुनाला गीता सांगितली. तुम्ही ऐकतात ना सर्व. जर आता मी सगळी गीता नाही सांगणार आठवण करून देतो. महत्वाचा मुद्दा आहे का. त्यानं त्यांनी सेनयोरो भयोरमध्ये स्थापयित्वार धोत्तम त्यांनी माझा रथ 2 सेनेच्या मध्ये निर्भा केला. त्याला सगळे आपले आपले माणसं दिसायला लागली. मोहात अर्जुन त्यांनी अडकला. तो संग्रामे हरू जिंकिला निवांत कवचाचा ठाव फेडला पवाडा तुवा केला गंधर्वासी. अशी त्यांनी स्थिती. एवढा अर्जुन शूरवीर होता. मोहात अडकला. मग पहिल्या अध्यायात अर्जुनच बोलत होता. देव काही बोललाच नाही मला. जेव्हा दुसरा अध्याय सुरू झाला तेव्हा त्यांनी देवानं बोलला. कधी बोलला ते पण अर्जुन म्हणला कार्पण्य दोषो बहत स्वभाव इच्छामिताम धर्म समूढ चेता. सगळं पाहून घेऊन त्याच्यात म्हणतोय शिष्यस्ते हम शाधिमाम त्वम प्रपन्नम. मी तुझा शिष्य झालो देवा मला सांग. मग भगवंतानं त्यांनी मला अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलं आणि संपूर्ण तत्वज्ञान ऐकून झाल्यानंतर अर्जुनाच्या मुखातून पोहोच पावती बाहेर आली. तुम्हाला नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. देवा माझा मोह नष्ट झाला आणि मी आता तू म्हणशील तसं करायला तयार आहे. अर्जुनाच्या ठिकाणी बोध ठसावला हे जेव्हा देवाला कळालं देवाला आनंद झाला. काय केलं मग त्यानं. माऊली म्हणतात मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराज. हृदया हृदय एक झाले ये हृदयचे ते हृदय घातले द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. असं वर्णन आहे ना. मग सावळा असा कंकणू सावळ्या रंगाचा कंकणाला युक्त असणारा उजवा हात त्यांनी भगवंताला समोर केला. मग सावळा सकंकणू बाहू पसरून दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराज. स्वतःला शरण आलेला भक्तराज त्याला भगवंताला आलिंगन दिलं. मग काय झालं. हृदया हृदय एक झाले ये हृदयचे ते हृदय घातले द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. ही स्थिती भगवंतानं अर्जुनाला प्राप्त करून दिली. पण कधी देव होऊन नाही गुरु होऊन. म्हणून गुरुच्या रूपात ज्या वेळेला देव येतो त्यावेळेला हृदयाला लावतो आणि मग दिव्य कृपा करतो. त्याच्या कृपेनं मोक्ष जागेवर प्राप्त होतो. हे सामर्थ्य त्यांच्यात आहे. म्हणून माझं वाटे त्यांचे आलिंगन द्यावे. म्हणून मला वाटतं त्याला आलिंगन द्यावं. कदा न सोडावे चरण त्यांचे का. त्यांच्या संगतीत राहावं त्यांच्या चरणांजवळ राहावं. कारण या जगामध्ये फक्त तो एकटाच आहे. यह लोके तोची सर्वाभूती सम. शरीराचा भ्रम नाही कदा. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. म्हणून आपला आणि परक संतांच्या जवळ नाही. म्हणून संतांच्या जवळ कायमस्वरूपी राहावं त्यांच्या चरणांना धरून राहावं असं त्यांनी वाटतं. महाराज लोक राहत नाही संसार सुटत नाही महाराज. त्याग अंतकरणात होत नाही. नाहीतर त्याग करून जर संतांच्या जवळ गेलं तर संत कृपा केल्याशिवाय राहायचे नाहीत महाराज. आपल्याला थिएटरचा सुद्धा त्याग होत नाही. लोक कीर्तनात चपला घालून येतात. कीर्तनात लागलीच्या हे हा मंडप आहे ना महाराज. ही भगवंताची जागा आहे उभं राहण्याची. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा. देव इथे उभा आहे. एवढं पवित्र या मंडपात आहे. याच्यात कुठे चप्पल आणली जाते का. लोक चपलीचा सुद्धा मोह टाकीत नाही. ती सुद्धा बाहेर ठेवीत नाही. आतमध्ये आणतात. ज्याला चप्पल सुटत नाही तो संसार कधी सुटेल. पण चप्पल फार देखणी असते. कुत्र्यानं खाल्ले तर 7 दिवस पोट दुखते. असल्या पतीचा मोह आवडत नाही. अशी त्यांनी अवस्था असते. साधी पायातली चप्पल जर सुटत नसेल तर त्यांनी संसार कधी सुटेल. आणि संसार जर सुटत नसेल तर संत कृपा कधी करतील. आणि संत कृपा जर झाली नाही तर परमात्मा कधी भेटेल. जरा माझ्या बोलण्याचा विचार करा सगळ्यांनी मिळून. महत्वाची गोष्ट आहे. मला हे कळालंय साधू संतांच्या माध्यमातून. पोट तिडकीनं तुमच्या समोर सांगतोय. हात जोडून तुमच्या समोर सांगतोय. विनंती करून सांगतोय. ऐका माझं म्हणणं. म्हणून त्यांनी कुठेतरी अंतकरणात काहीतरी थोडी करा काढाकाढी. अशी घडी पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी मला जी जीवनात प्राप्त होणारी घडी आहे संत भेटीची ताईनी घडी सामान्य घडी नाही.
संत जीवनामध्ये यावेत, सर्वस्व त्यांच्या चरणावर समर्पित करावं. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. अशी स्थिती संत संगतीत होते. म्हणून त्यांच्या चरणांच्या जवळ त्यांनी सदैव राहावं असं वाटतं. काय सामर्थ्य आहे चरणांमध्ये एवढं तरी सांगा. मग अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात त्यांनी कावर धरून ठेवावं वाटतं. अहो त्यांना पाहिल्यावरच एवढा चमत्कार होतो, तो धरून ठेवल्यावर काय होईल. पाहिल्यावर काय होतं, त्रिविध तापाची झाली गोळवण. कशानं, हे देखील चरण वैष्णवांचे पाहिल्यानंच 3 ताप जातात. आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक व्यथा. जरा लक्षपूर्वक ऐका. आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक व्यथा. आधी भौतिक ताप म्हणजे भौतिक ताप हा पदार्थांपासून झालेला उपद्रव. आणि आधी दैविक ताप म्हणजे देवतांपासून भूतपिशाच्या दिकापासून होणारा ताप, त्याला आधी दैविक ताप असं म्हणत जावं. पृथ्वी हा देव आहे. देव म्हणतो की आपण पृथ्वीला तिच्या पाया पडतो, मग तिच्यात भूकंप झाला मग देव तापतो आणि सगळ्या लोकांना मारतो. वायू देव नाही का, पण सोसाट्याचा वार आल्यानंतर त्यांनी महाराज गावाची गावं बुडवून घेतो. जल देवता आहे, पण त्यांनी प्रलय जर झाला लोक गावाची गावं बुडवून टाकतो. मग अग्नी देव आहे, त्याची पूजा करतात, पण भडकला तर गावाची गावं जाळून टाकतो. देवतांपासून होणारा ताप त्याला आधी दैविक ताप म्हणावा. 3 प्रकारचे ताप आहेत. या तापाची निवृत्ती करण्याकरिताच आपण प्रयत्नशील आहोत, पण आपण त्याची चांगली लयरूप निवृत्ती करतो. आत्यंतिक निवृत्ती आपण त्याची करत नाही. लयरूप निवृत्ती अन्य साधनाने होते, पण त्याची आत्यंतिक निवृत्ती जर करायची असेल तर त्याला एकच साधन आहे, ती म्हणजे संतांची भेट. संतांच्या भेटीशिवाय ते जाणार नाहीत. महाराज वर्णन करून सांगतात, पापताप दैन्य जाय ऐसे बळ नाही अनेकांची अंगी, तप तीर्थ जगी दान व्रत. तपात तीर्थात दाना व्रतात त्यांनी हे बळ नाही. संतांच्या भेटीनच त्यांनी पाप ताप दैन्य जाऊ शकतं. म्हणून त्रिविध तापांची झाली गोळवण. देखील चरण वैष्णवांचे, त्यांचे चरण पाहिल्याबरोबर ताप ताप दैन्य निघून जातात. ज्यांच्याकरिता हा मोठा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय, त्यांच्या जीवनात क्षणभर संत संगती झाली. मोठे पहिलवान होते जोग महाराज. म्हणून त्यांनी महाराज रेड्यांची झुंज सोडवली होती, आणि ती झुंज सोडवल्यामुळे मिरवणूक अशा पद्धतीने गाडी, ती गुलाल उधळला जात होता, ढोल ताशे नगारे वाजत होते, केवढं वैभव होतं. म्हणून त्यांनी एका महात्म्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले. त्यानं म्हणून रेड्याची झुंज काय सोडवता, काळाची झुंज सोडून दाखवा. एका शब्दानं प्रभावित झाले. साधूचा एक शब्द सुद्धा जीवनात परिवर्तन करू शकतो.
ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतोय, ज्यांच्याजवळ राहून त्यांनी ते परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरण श्री छगन महाराज बाळनाथ गडावरचे बाबा, ते मुस्लिम समाजात जन्माला आले, मिरी गावामध्ये राहत होते. त्यांच्या गावात मोठ्या बाबांचं कीर्तन झालं. मोठे बाबा म्हणजे वैकुंठवासी श्री संत रघुनाथ महाराज उंबरेकर, त्यांचं कीर्तन झालं. आणि ते कीर्तन ऐकण्याकरिता म्हणून बाबा गेले. कीर्तन ऐकायला नाही गेले, पाहायला गेले कसं असतं कीर्तन. म्हणून पारावर पाय सोडून बसले आणि कीर्तन समोर चालू होतं. अभंग होता, तरीच शोभे वेडी होय नग्न धडफाडी, काय बोलाचे गौरव आतवरी दोन भाव, सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न हा अभंग ऐकला. आणि एका अभंगात जीवन त्यांनी परिवर्तित झालं. आणि एक मुस्लिम समाजाचा माणूस पण त्यांनी कीर्तनकार होणार जगाला प्रबोधन करतोय. कशाचं वैभव आहे? संत संगतीच्या वलयाचं वैभव आहे. एक क्षणभर संतांचा संग झाला तर एवढं मोठं वैभव त्यांनी प्राप्त होऊ शकतं. मग संत संगती माणसाचं जीवन बदलून टाकणारी आहे. म्हणून 3 ताप संतांच्या संगतीत त्यांनी आल्यानंतर जातात. त्यांच्या चरणांचं दर्शन झाल्याबरोबर त्रिविध ताप त्यांनी निघून जातात. मग आता तुम्हाला त्यांनी काय वाटतं ते सांगा. ते म्हणले मला असं वाटतं सदैव संतांची संगती व्हावी आणि या संतांचा मला कधीच वियोग होऊ नये. अभंगाचं शेवटचं चरण. एक जन
करत वाटतंय ना वारकरी भजन. पण त्यांनी शुद्ध गायन जर करायचं असलं बघा खंत व्यक्त करतो थोडीशी की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये लाखो विद्यार्थ्यांना वारकरी भजन त्यांनी शिकवणारी एक त्यांनी दिव्य असणारी विभूती म्हणजे त्यांनी बोधे बाबा ज्यांचं वैकुंठ गमन त्यांनी झालं आणि संप्रदायामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली, फार मोठी पोकळी निर्माण झाली. शतकानुशतक त्यांनी महाराज बाबांची आठवण समाजाला राहील. त्यांचं जीवन अतिशय दिव्य असणारं जीवन होतं आणि या प्रसंगामध्ये त्यांची आठवण त्यांनी क्रमप्राप्त आहे, पण ती झाल्याशिवाय राहणारच नाही. असो त्यांचा वियोग त्यांनी महाराज सहन होण्यासारखा नव्हता. संस्थेने त्यांनी फार मोठा आघात सहन केलेला आहे. नाथ महाराज या चरणातून तेच सांगतात, हे एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी त्यांचा संग घडावा आणि जन्मोजन्मी वियोग घडू नये. का बरं वियोग नको म्हणतात त्याचं एक कारण सांगतो लगेच थांबतो. नाथांना का वाटतं न व्हावा वियोग जन्मोजन्मी? त्याचं कारण आहे महाराज, मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा या संतांचा वियोग सहन झाला नाही. माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय त्यांनी समाधी स्थानावर ज्यावेळेला बसण्याकरिता निघाले त्यावेळेला त्यांनी समोर आले. सगळ्यात आधी निवृत्तीनाथ दादा, निवृत्तीनाथांच्या समोर साष्टांग प्रणिपात केलं ज्ञानोबरायांनी आणि हात जोडून त्यांनी म्हणू लागले, दादा मी तुमचा भाऊ आणि शिष्य सुद्धा. 22 वर्षापर्यंत त्यांनी तुमच्या बरोबर राहिलं, तुम्ही मला लहानचं मोठं केलं, फार प्रेम दिलं. या काळात जर माझ्याकडून काही चुकलं असेल, काही जर अपराध घडला असेल तर उदार अंतकरणानं क्षमा करा मायबाप, असं त्यांनी बोलू लागले. आई वडील त्यांनी निघून गेले देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता. तेव्हा त्यांनी व्याकुळता निर्माण झाली नाही, पण तुमचा वियोग मला होतो आहे ना. ज्ञानोबराय निवृत्तीनाथांच्या समोर बोलताय. निवृत्तीनाथांनी हृदयाला लावलं ज्ञानोबरांना, ज्ञानाला तू काय सामान्य आहेस का? जगाचा मालक आहेस, आनंद कोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस, माझा शिष्य म्हणून त्यांनी माझ्या समोर आहेस. मी भाग्यवान आहे, तुझ्यासारखा शिष्य मला मिळाला. निवृत्तीनाथांच्या पोटात व्याकुळता नामा म्हणे देवा पेटला होताशन, करा समाधान निवृत्तीचे. निवृत्तीनाथासारख्यांना व्याकुळता निर्माण झाली कशानं? ज्ञानोबरांचा वियोग होणार आहे. सोपान काका समोर आले. सोपान काकाने हात जोडून ज्ञानोबरांच्या समोर त्यांनी बोलायला सुरुवात केली, दादा अरे लहान होतो त्यावेळेला अंग भरून कपडे घालायला नव्हते. दिवाळ सणाला लोकांनी नवे कपडे लेकरांनी घातले होते, फाटके माझ्या अंगावर होते, पण धोतराला गाठण मारून त्यांनी धोतर नेस असा उपदेश करणारा तूच आहेस ना ज्ञानदाता. आणि आता तू जातोय, सोपानाला विरह होतोय. महत्वाची गोष्ट सांगतो, लक्षात घेण्यासारख्याच गोष्टी आहेत महाराज. ज्यांनी अंगभर कपडे ज्यांना घालायला मिळाले नाही, ज्यांनी कपड्याला गाठणी मारून त्यांनी अशा पद्धतीने कपडे नेसले, आज त्यांच्या जीवावर आपण आयुष करतो. महत्वाची गोष्ट आहे, स्वतःच्या मनाला काहीतरी वाटलं पाहिजे. लोक खाऊ घालतात, लोक पाया पडतात, लोक डोक्यावर घेऊन नाचतात, लोक बुवा म्हणतात का? फक्त आपण ज्ञानोबराय तुकोबरायांचं नाव घेतो म्हणून. आणि त्यांनी जन्म किती कष्टात घालवला याची जाणीव कोणाला नाही महाराज. म्हणून त्यांनी ही जाणीव पोटात असली पाहिजे, फार मोठी गोष्ट आहे. ते ज्ञानोबराय ज्यांना त्यांनी महाराज घोड्यावर बसून आलेल्या विसोबा काकाने जोड्यासहित लाथ मारली तोंडावर, धाडकन जमिनीवर पडले ज्ञानोबराय. काय झालं असेल, काय झालं, किती वेदना अंतकरणात त्यांनी झाल्या असतील. ज्यांना भिंत चालवता येते, ज्यांना सच्चिदानंद बाबाला प्रेताला जिवंत करता येतं, त्यांनी फक्त रागानं पाहिलं असतं विसोबा काकाकडे, जळून भस्म झाला असता. काही केलं नाही महाराज. त्याच्यावर कृपा केली, त्याच्यावर कृपा केली आणि एवढी कृपा केली की देव त्याचे पाय डोक्यावर घेऊन त्यांनी राहू लागला. महादेवाच्या पिंडीवर पाय विसोबा काकाचे. एवढं सामर्थ्य ज्ञानोबरायांच्या कृपेनं प्राप्त झालं. ते ज्ञानोबराय, त्यांचं नाव घेतो आपण म्हणून फार समाधानात आहोत, फार आनंदात आहोत. मुक्ताई समोर आली समाधीला जाताना, दादा माझं काय, माझ्या आईला वाटायचं तिने वरमाई व्हावं, माझं लग्न व्हावं, सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या, पण हे आपल्याला करायचं नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी प्रवास नाही, आपण भगवंताची गोष्ट खरी आहे असं म्हणून त्यांनी मुक्ताई कासा विसरून रडते आहे. देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर, ज्ञानोबरायांना नेऊन बसवलं समाधी स्थानावर. आणि ज्यावेळेला पुन्हा बाहेर आले निवृत्तीनाथ दादा, सोपान काका मुक्ताई पुढे सरसावले, निवृत्ती दादा आपला ज्ञान दादा कुठे आहे, आपला ज्ञान दादा कुठे आहे असं म्हणायला लागल्याबरोबर निवृत्तीने सांगितलं, परत फिरा, परत फिरा, ज्ञान आता आपला राहिला नाही, तो देवाचा झाला असं म्हणून निवृत्तीने उभ्यानं अंग टाकून दिलं जमिनीवर. हे काय आहे? हा वियोग आहे महाराज, वियोग. हा वियोग सहन होत नाही, निवृत्तीनाथांना सुद्धा सहन होत नाही. पण निवृत्तीनाथासारख्यांना जर ज्ञानोबरायांचा विरह सहन झाला नाही, वियोग सहन झाला नाही, तर आपल्यासारख्याला संतांचा वियोग कसा सहन होईल असा विचार नाथांनी केला. म्हणून ते म्हणतात, एका जनार्दनी घडो त्यांचा संग,
आणि न भावा वियोग जन्मोजन्मी जन्मोजन्मी त्यांचा वियोग होऊ नये ही भावना पोटात आहे. आणि म्हणून तर त्यांनी मला संत संगतीची अपेक्षा करतायत. आपण सर्वांनी सुद्धा संत संगतीची अपेक्षा करावी, संतांच्या चरणाला धरून राहावं. एक दिवशी कृपा करतील आणि त्यांच्या कृपेने देव आपला होईल. त्यांचे गोपाळ कृपा करीन, त्यांच्यामुळे देव त्यांनी कृपा करत असतो. पण त्यांच्या चरणावर विश्वास ठेवून राहावं. काहीच नाही करता आलं, त्यांची फार मोठी सेवा नाही करता आली तर त्याचं नामचिंतन तरी करावं. ते कसं करावं सांगू का? हे ज्ञानेश्वर यथामत यथावकाश भगवंताची स्वानंद सुखनिवासी श्री संत जोग महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा संतांच्या चरणी समर्पित करून, भगवंताच्या चरणी समर्पित करून, भगवती जगदंबेच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली, तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली, अंतःकरणापासून तुमच्या सगळ्यांचे तगणे धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं. त्यात माझा नरड जाम झालेलं आहे, मशीनं पाय दिल्यासारखं, तरी मला बोलता आलं. म्हणजे ती सिस्टीम चांगली असल्यामुळे मी तुमच्या समोर चाली सुद्धा म्हणू शकलो, म्हणून त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसलेले आहेत, दुरून दुरून त्यांनी सर्वजण उपस्थित आहेत, श्रद्धेनं श्रवण करतायत. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. झालेली सेवा पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. चाल झालेलीच आहे असं तरी धरून मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. ते कसं? हे विठ्ठल जय